नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेशन कार्डविषयी एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता रेशन कार्ड धारकांसाठी 1 एप्रिल 2026 पासून नवीन नियम लागू होणार आहेत. तर यामध्ये आता उत्पन्न मर्यादा, चारचाकी वाहन, आयकर आणि ई-KYC यासारख्या कडक निकषामुळे अपात्र कुटुंबाचे रेशन कार्ड कायमचे बंद होऊ शकते. तर याविषयी संपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया, की ज्यामध्ये आता राज्यातील लाखो रेशन कार्ड्स आता होणार आहेत बंद. सरकारकडून 5 मोठे बदल तसेच नवीन नियम काय? तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता. तर यामध्ये मित्रांनो, राज्यातील लाखो रेशन कार्ड होणार बंद. सरकारकडून 5 मोठे बदल. तर मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता की राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार आहेत बंद. सरकारकडून 5 मोठे बदल तसेच नवीन नियम काय? तर रेशन कार्ड धारकांसाठी 1 एप्रिल 2026 पासून नियम लागू होणार आहेत. उत्पन्न मर्यादा, चारचाकी वाहन, आयकर आणि ई-KYC यासारख्या कडक निकषामुळे अपात्र कुटुंबाचे रेशन कार्ड या ठिकाणी कायमचे बंद होऊ शकते. तसेच यापुढे पाहू शकता की जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्र आणि राज्य सरकारने रेशन कार्डच्या नियमात काही मोठे बदल केलेले आहेत. नुकतंच सरकारकडून रेशन कार्ड पात्रतेबाबत नवीन आणि अत्यंत कडक नियमावली जाहीर केलेली आहे. तसेच वन नेशन वन रेशन कार्ड या संकल्पनेला अधिक प्रभावी करण्यासाठी 1 एप्रिल 2026 पासून रेशन कार्डच्या नियमामध्ये मोठे बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. तसेच या नवीन बदलामुळे देशातील लाखो अपात्र लाभार्थ्यांची नावे रेशन यादीतून कायमची वगळली जाण्याची या ठिकाणी आता शक्यता आहे. तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून रेशन कार्डसाठी नवीन आणि कडक निकष लागू करण्यात आले आहेत. यासाठी शासनाने गरजू आणि खऱ्या लाभार्थ्यांनाच मोफत धान्याचा लाभ मिळावा यासाठी उत्पन्नाची तसेच मालमत्तेची मर्यादा निश्चित केली आहे. जर यातील कोणताही एक निकष तुमच्या रेशन कार्डला लागू झाल्यास तुमचे रेशन कार्ड या ठिकाणी पूर्णपणे रद्द होऊ शकते. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये आता नियम काय आहेत ते थोडंसं पाहूया थोडक्यामध्ये. तर या ठिकाणी पाहू शकता की नियम काय आहेत. यामध्ये उत्पन्न मर्यादा, शहरी भागातील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास आणि ग्रामीण भागातील कुटुंबाचे उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास ते कुटुंब अपात्र ठरेल. तसेच चारचाकी वाहन, तर या ठिकाणी पाहू शकता की ज्या कुटुंबाच्या मालकीची चारचाकी गाडी, कार, ट्रॅक्टर इत्यादी आहे त्यांना आता रेशनचा लाभ येणार नाही. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मालमत्ता, जर तुमच्याकडे 100 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा प्लॉट किंवा फ्लॅट किंवा स्वतःचे पक्के घर असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये इन्कम टॅक्स, कुटुंबातील कोणतीही व्यक्ती जर इन्कम टॅक्स आयकर भरत असेल तर त्या संपूर्ण कुटुंबाचे रेशन कार्ड हे बंद केले जाईल. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये घरातील सुविधा, ज्यांच्या घरात AC किंवा जनरेटर सारख्या सुखसोयी आहेत त्यांनाही या यादीतून बाहेर काढले जाणार आहेत. तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये त्यासोबतच आता ई-KYC करणे या ठिकाणी अनिवार्य झालेले आहे. यासाठी केवळ नियमच बदललेले नाहीत तर प्रशासकीय प्रक्रियाही कडक करण्यात आलेली आहे. तर सर्व रेशन कार्ड धारकांना आता ई-KYC करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन दुकानदाराकडे जाऊन आधार पडताळणी KYC पूर्ण केली नाही तर तुमचे रेशन कार्ड तातडीने बंद केले जाईल असं या ठिकाणी पाहू शकता. तसेच यामध्ये अनेक जण आपली खरी आर्थिक परिस्थिती लपवून रेशन कार्डचा लाभ घेतात. अशा लोकांसाठी प्रशासनाने कडक इशारा दिला आहे. जर तपासादरम्यान एखादी व्यक्ती चुकीची माहिती देऊन रेशन घेत असल्यास आढळले तर केवळ त्याचे रेशन कार्ड रद्द होणार नाही तर त्याच्याकडून आजवर घेतलेल्या धान्याचा वसुली बाजारभावाप्रमाणे केली जाईल. तसेच कायदेशीर या ठिकाणी कारवाई देखील होऊ शकते. तसेच सरकारच्या या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने गरिबी रेषेखालील आणि गरजू कुटुंबांना धान्याचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार या नवीन छाननीमुळे देशभरातील सुमारे 70 लाख अपात्र रेशन कार्ड्स या ठिकाणी बंद होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. तर मित्रांनो, रेशन कार्डविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे, की ज्यामध्ये मित्रांनो आता राज्यातील लाखो रेशन कार्ड होणार आहेत बंद. त्यामध्ये सरकारकडून 5 मोठे बदल करण्यात आलेत आणि काही नवीन नियम पण या ठिकाणी आणलेले आहेत. तर मित्रांनो, रेशन कार्डविषयी एक मोठी नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.